स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मासूम फॅशन डिझायनरमध्ये. जे आपण फ्रॉकचं पॅटर्न कटिंग केलं होतं ते आपल्याला आज शिवून बघायचं आहे. ते कसं शिवायचं आहे ते शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कुठे काय जोडायचं आहे, कसं शिवायचं आहे, कसं घ्यायचं आहे. ठीक आहे, चला तर मग आपण सुरुवात करूया. आता आपल्याला सर्वप्रथम त्याच्यामध्ये गळ्याच्या पट्ट्या काढायच्या आहे. आता जो राऊंडमध्ये गळा घेतलेला आहे फ्रंट आणि बॅकचा, तर याच्यामध्ये आपल्याला बॅक साईडनी थोडं ओपन ठेवायचं आहे. बघा, ही जे बॅक साईडची पट्टी आहे आपली, ती आपल्याला साधारण 3 ते 4 इंच कट करायची आहे. बघा, आता हे आपण 3 इंच कट करणार आहोत. तीन इंच कट करून घेणार आहोत आपण याला. बघा, इथून गळ्यापासून इथपर्यंत 3 इंच. ठीक आहे, हे कट करून घेतली आहे. आता आपण हे आपल्याला शोल्डरला शोल्डर जॉईन करायचं आहे. बघा, आता आपल्याला हे जॉईन करताना शोल्डर सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची आहे. हा उलट बाजू आणि ही सरळ बाजू. तर सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची, नाही तर होतं कशी की असं सरळ उलट कापड जर घेतलं तर सरळ उलट भाग येतो. आता माझा सेम कलर आहे म्हणून सेम कलरचा दिसते, पण याला एका साईडने शायनिंग आहे, म्हणजे हा सरळ झाला, आणि एका साईडने थोडा रफ आहे तर हा उलट झाला. तर हा उलट बाजू बाहेरून घ्यायची आहे आणि ही सरळवर सरळ ठेवून घ्यायची आहे एकावर एक. आणि त्याच्यानंतर आपल्याला शिलाई जी घ्यायची आहे तर ती पाव इंच, म्हणजे बघा हे जे आहे ते पाव इंचावरून आपल्याला पाव इंच 1 पॉईंट दिसत असेल तुम्हाला. बघा, हे जे 1 इंच आहे, हे 1 इंचाच्या आपल्याला अर्धा इंचाच्या 1 पॉईंट अलीकडे तेवढी आपल्याला ही शिलाई सरळ घ्यायची आहे आणि सारख्या लेवलने शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपली वरून फिनिशिंग सारखी दिसेल. आपण दोन्ही साईडने शोल्डर जोडून घ्यायचं आहे. हे झाले आपले दोन्ही साईडचं शोल्डर जोडल्यानंतर बघा, हे आपलं एवढं जॉईंट झालं आहे. आता करायचं काय आहे, आपल्याला याच्या गळ्याच्या पट्ट्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे. आता गळ्याच्या पट्ट्या कशा काढणार आपण, जो उरलेला शिल्लकचा आपला कपडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिरकस पट्ट्या काढायच्या आहे. सरळ कपड्यामध्ये नाही काढायचे आहे, तिरकस काढायचे आहे. म्हणजे जिथे कपडा असा जे आपला स्ट्रेच होतो त्याला आपण तिरकस कपडा म्हणतो. तर आपल्याला असा तिरकस काढायचा आहे. तर तिरकस पट्टी काढायची आहे आपल्याला साधारण 1 इंच. 1 इंच सरळ मार्किंग करून कापून घ्यायचे आहे. एक इंच आपण पट्टी कापून घेणार आहोत. ही झाली आपली 1 इंच पट्टी, जेवढी आपल्याला गळ्याला लागणार आहे तेवढी. आता याला जोडताना आपण काय करणार आहे,
ही तिरकस पट्टी आपण कापून घेतली. आता याच्यामध्ये आपल्याला एक साईडने जॉईंट करायची आहे. ही पण जोडताना सरळवर सरळ ठेवायची. ही सरळ बाजू आणि ही पट्टीची सरळ बाजू. तर बघा आपल्याला कसं जॉईंट करायचं आहे. सरळवर सरळ बाजू ठेवून आणि ही जी शिलाई आहे जी शोल्डरची ती आतमध्ये घ्यायची आहे, म्हणजे मागच्या साईडने. हे बघा ही मागची साईडने घेतलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे. ते एकदम पाव इंचाने घ्यायची आहे. म्हणजे ही जी पावडी आहे एक पूर्ण 2 याची, तर ही एका साईडने, ही एका साईडची जी पावडी आहे तेवढीच. गळ्याची पट्टी जोडताना या एका पावडीचं अंतर ठेवायचं आहे आणि पूर्ण गळ्याला राऊंड शेपमध्ये जोडत आणायचं आहे. ओढायचा नाही आहे कपडा. जसा शेप आहे त्याचा तसाच बरोबर हळूहळू त्याला त्याच गोलाईमध्ये घ्यायचा आहे. तर ही झाली आपली पट्टी जोडून गळ्याची. ही गळ्याची पट्टी जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे तो भाग जिथपर्यंत जी पट्टी आपण लावत आणली तिथून आपल्याला याला छोटी बारीक अशी फोल्ड करून त्याच्यावरच अशी शिलाई घ्यायची आहे. अशी लक्षात आलंय. म्हणजे ही पट्टी जी आहे त्याच्यावरून आपल्याला ही बारीक करून घ्यायची. जर अशी डायरेक्ट नाही करता आली तर एक साईड अशी बारीक शिलाई करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फोल्ड करताना सोपी जाईल. अशी एक साईड जरी आपण फोल्ड करून घेतली तरी चालेल. अशी पूर्ण घेऊन पूर्णपर्यंत इथपर्यंत सरळ घेऊन घ्या, म्हणजे जसं तुम्हाला इझी होईल तसं. आणि नंतर जे आहे ती फोल्ड आपल्याला याच्यावर ठेवायची आहे. जी आपली शिलाई आहे ही आतमध्ये टाकायची आहे आणि हे वरून ठेवायचे आहे. तर ही आपल्याला असं घेऊन पूर्ण शिलाई मारत न्यायची आहे. आता मला डायरेक्ट मारता येतं म्हणून मी डायरेक्ट घेत आहे, पण तुम्हाला जसं सांगितलं आहे की पहिले एक गोट मारली तरी तुम्हाला चालेल. आता ही अशी आपली झाली गळ्याची पट्टी. पूर्ण अशी एकदम ओढायचं नाही आहे कापड. जसं सॉफ्ट हाताने जशी पट्टी आपली आहे तशी त्याला जोडत आणायची आहे. बघा ही झाली आपली गळ्याची पट्टी जोडून. बघा आता ही झाली आपली गळ्याची पट्टी. तर हे या पद्धतीने आपला गळा येणार आहे. हा झालाय आपला गळा तयार. आता हे जे राहिलेला कापड आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे.
आता ही आपली मागची पट्टी जी आहे ती आपल्याला तयार करायची आहे. तर मागच्या पट्टीसाठी आपल्याला लागणार आहे कापड. तो कापून घ्यायचा. जेवढी आपली 3 इंचाची पट्टी आहे ते 4 ते 4.5 इंच पट्टी कापून घ्यायची. आणि जेवढी आपण मधातून कापली होती 3 इंच ती पण कापून घ्यायची आहे. म्हणजे जेवढा आपला गळा आहे हा तेवढी आपण ही पट्टी कापून घेतली. बघा आता या पट्टीचा सेंटर काढून ही जी पट्टी आहे याचा सेंटर घेऊन आपल्याला पट्टी कट करायची आहे. आता ही आपण कट केली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही एकावर एक ठेवून जोडायची आहे. तर आता हे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे ही पट्टी आणि हा आपला बॅक साईड, हे एकावर जिथपासून याचे टोक आहे तिथून वरती ठेवायचे आहे. वरती म्हणजे हे जे गळ्याची पट्टी आहे याच्यावर ठेवून काय करायचं, पाव इंच शिलाई म्हणजे ही जी पावडी आहे एक तेवढी शिलाई याला मारायची आहे. बघा आता हे शिलाई मारून घ्यायची आपल्याला. आणि इथे जे कॉर्नर आहे त्या कॉर्नरला बरोबर अशी शिलाई मारून घेऊन कपडा पलटवायचा आहे. तिथे पॉइंट घेऊन ते बरोबर पॉइंटवर पॉइंट आलं पाहिजे, नाही तर मागं पुढं होतं ते. तर ही बरोबर आपली झाली. इथपर्यंत पट्टी जोडून हा बघा जसा व्ही शेप आहे इथे तसा आपण इथून घेतलेला आहे. ठीक आहे. आता याला करायचं काय, ही पट्टी आपल्याला आतमध्ये पलटवायची आहे. ही आतमध्ये पलटवायचं आहे. म्हणून आपण हे सेंटरपर्यंत म्हणजे जिथपर्यंत आपली ही शिलाई आहे तिथपर्यंत याला कट करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर हे जे साईडचा कापड आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून त्याची दोरी निघणार नाही त्यासाठी. पूर्ण चारही बाजूने त्याला फोल्ड करून घ्यायचं. बघा हे झाली आपली पट्टी जोडून. आता करायचं आहे आपल्याला आतमध्ये याला फोल्ड. तर आता आतमध्ये कसं करणार आहे आपण, हे असं घेऊन ही आतमध्ये फोल्ड करायची आहे. हे आतमध्ये फोल्ड करायची आणि त्याच्यावरून टीप मारून घ्यायची. इथे पण कॉर्नरला जसं आपण सुरुवातीला केलं तसंच करायचं आहे. बघा पॉइंटवर सुई ठेवायची बरोबर आणि आतमध्ये फोल्ड करायचं. हा कापड पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचा, बाहेर दिसला नाही पाहिजे. बघा हे झालं आतमध्ये फोल्ड करून आपला. आता असा पूर्ण आपला गळा तयार झालेला आहे.
बघा इथे आपल्याला नंतर हुक लावायची आहे, म्हणून आपण हे सध्या आता ओपन ठेवणार आहोत. आता हे इथपर्यंत झालंय. आता राहिला बगल. आता आपण याला स्लीव्ज नाही लावणार आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट याला फोल्ड करणार आहोत. तर याच्यासाठी पण आपल्याला तिरकस पट्टी लागणार आहे. जशी आपण गळ्यासाठी काढली तिरकस पट्टी तशीच आपल्याला याला पण लागणार आहे. आता बघा आपण याला पण तिरकस पट्टीनं कापून घेऊ. याची साईज पण आपल्याला 1 इंचच ठेवायची आहे. 1 इंच आपल्याला कापून घ्यायचे आहे. एक इंच आपल्याला याचं अंतर घ्यायचं आहे आणि ते कापून घ्यायचे आहे. आता 2 पट्टे आपल्याला लागणार आहेत. दोन्ही साईडनं जेवढ्या लागेल तेवढ्या आपण तिरकस कपड्यामध्ये कापून घेतले. आता याला करायचं काय, एक साईडनं फोल्ड मारून घ्यायचं. दोन्ही साईडनं फोल्ड करून घेतला, दोन्ही साईडच्या पट्ट्यांना. आता ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. याची पण पट्टी जोडताना तेच लक्षात ठेवायचं की सरळवर सरळ बाजू, ही सरळ बाजू आणि पट्टीची सरळ बाजू अशी ठेवायची आहे आणि अशी गोलाकारमध्येच जोडत आणायची आहे. आता बघा कशी जोडणार आपण. अशी जोडून घ्यायची आहे पूर्णपणे. एका पावडीच्या अंतराने आपल्याला जोडायचं आहे. ही झाली एक बाजू आपली जोडून. आता याला करायचं काय, आतमध्ये फोल्ड करायचे आहे. आता बघा याला आपण फोल्ड केलेली आहे आणि वरून याला सिलाई करून घ्यायची. पूर्ण पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. कपडा ओढायचा नाही आहे, वरच्या हाताने बरोबर त्याला फोल्डमध्ये घ्यायचं आहे. आता ही झाली आपली साईड पूर्ण जोडून. आता अशीच साईड आपल्याला दुसरी पण जोडून घ्यायची आहे. दुसरी साईड पण आपण जोडून घेतली त्याच पद्धतीने. बघा आपला गळा आणि बगल दोन्ही पण तयार झाला आहे. आता आपल्याला जोडायचा आहे याचा घेर. ही जी बॉडी आपण कट केली, शिवून घेतली, तयार केली, आता याला लावायचा आहे आपल्याला घेर. हा घेर जो आपण काल कट केला होता तर तो आपल्याला पूर्ण सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवून त्याचा घेर याला जोडायचा आहे. आता थोडा शिलाईत जाईन म्हणून आपण 1 इंच याला प्लेन ठेवणार आहोत या कापडपासून. अर्धा इंचाच्या अंतराने आपल्याला शिलाई घ्यायची आहे. आता हे झालं 1 इंच आपण सरळ घेतला. 1 इंच प्लेन ठेवून आपल्याला अर्धा इंचच्या अंतराने अशा प्लेट्स टाकायच्या आहे.
हे बघा, अर्धा इंच कापड आतमध्ये घेतलं आहे आणि अर्धा इंच वर अशी प्लेट टाकायची आहे. थोड्या थोड्या अंतराने आपल्याला अर्ध्या अर्धा इंचाच्या अंतराने प्लेट टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व घेर जोडून घ्यायचं आहे. हा आपला घेर पूर्णपणे असा जेवढा कापड आहे तिथपर्यंत आपल्याला प्लेट टाकत जायचे आहे. अशा पद्धतीने झालं आपल्या प्लेट टाकून. आता इकडे बघा, 1 इंच जसं आपण तिकडे पण प्लेन ठेवला होता तसा इकडे पण प्लेन सोडायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्या या प्लेट्स जोडून झाले आहे. तर हे सरळ पद्धतीनं असं दिसेल. या झाल्या आपल्या प्लेट्स टाकून. ठीक आहे. असंच आता आपल्याला मागच्या साईडने पण जोडून घ्यायचे आहे. हे बघा, आपण मागची साईड पण तशीच जोडून घेतलेली आहे. दुसरी साईड पण आपली जोडून झाली. ठीक आहे. आता आपण जे खालून 1 इंच शिलाईसाठी सोडलेला होता ते 1 इंच फोल्ड करून घ्यायची. या पद्धतीने आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. हे झाले आपले फ्रॉक. या पद्धतीने आपण फोल्ड पण करून घेतले. आता याला करायचं आहे आपल्याला फिटिंग. तर आता फिटिंगसाठी आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे. आता ही जी आहे आपली बगलची साईड आणि कमरेचा भाग आणि बॉटम असं पूर्ण एका लाईनमध्ये पकडून बरोबर कपड्यावर कपडा ठेवून एक इंच जी आपण शिलाईसाठी सोडली होती तिथून आपल्याला शिलाई घ्यायची आहे. आणि इकडे घेरमध्ये जोडताना थोडं कमी कमी करत आणत अर्धा इंचापर्यंत शिलाई घ्यायची आहे. हे झाली आपली एक साईड जोडून आणि दुसऱ्या साईडनं पण तसंच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण दुसरी साईड पण जोडून घेतली आहे. आता हे झालं आपलं पूर्ण फिटिंग करून दोन्ही बाजूचा. आणि आता सरळ करून बघा. आता हा झाला आहे आपला फ्रॉक तयार. या पद्धतीने बघा
किती सुंदर दिसत आहे. या पद्धतीने आपला झाला फ्रॉक तयार. ही आहे मागची साईड आणि इथे लावायचे आपल्याला एक हुक आणि इथे करायचं एक आहे. ठीक आहे, बघा छान असा फ्रॉक आपला तयार झाला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला कसं म्हणजे माझं शिकवलेलं समजलं की नाही समजलं, की कुठे काही करेक्शन आलं तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला आवडला आहे की फ्रॉक ते पण सांगा. आणि जर कुठे नाही समजलं असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावर आम्ही नक्कीच तुमच्या समस्येचं निराकरण करू. ठीक आहे, असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल, शिकायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा, जेणेकरून तुम्हाला मी जे व्हिडिओ टाकील ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल. ठीक आहे, धन्यवाद. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला बारीक बारीक गोष्टी सुटणार नाही. त्याच्यामध्ये मी छोटे छोटे टिप्स तुम्हाला दिलेले आहे, त्या पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि त्या पद्धतीने जर केलं तर तुमचं सर्व सेम येईल, कुठेच म्हणजे कमी जास्त होणार नाही. आणि तुम्ही जर थोडंफार स्किप केलं तर तुम्हाला ते मग इथे कमी तिथे जास्त असं होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, धन्यवाद.